मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या धुळघाट रेल्वे वन परिक्षेत्रातील मालेर संरक्षण कुटिया परिसरात अस्वलीने रोजंदारी वन मजुरावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना 10 ऑगस्ट रोजी सकाळी घडली। या हल्ल्यात निलेश दहिकर वय 30 वर्ष राहणार धुळघाट रेल्वे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मालेर संरक्षण कुटिया कंपार्टमेंट क्रमांक 1937 मध्ये सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास निलेश दहिकर हे रोजंदारी तत्वावर गस्तीचे काम करीत होते। याच वेळी अचानक अस्वलीने त्यांच्यावर हल्ला केला। हल्ल्यामुळे दहिकर गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्यावर गंभीर मार असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाले आहे। सोबतच हातापायावर सुद्धा अस्वलीने नखाच्या सहाय्याने गंभीर वार करून जखमी केले आहे। अचानक झालेल्या या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। जखमी निलेश दहिकर यांना तातडीने धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोट येथे हलविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। वन परिक्षेत्र अधिकारी चक्रे यांच्यासोबत माजी सरपंच रामभाऊ भिलावेकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते। मेळघाटात गेल्या काही काळात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांची मालिका चिंताजनक दिसून येत आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलालगतच्या गावांमध्ये वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यापूर्वी वन्य प्राण्यांकडून मानवावर हल्ल्याच्या घटना क्वचितच घडत असत। वर्षातून एखाद्या वेळी किरकोळ स्वरूपाचा हल्ला झाल्याची माहिती समोर येत असे। मात्र अलीकडच्या काळात वन्य प्राण्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। विशेषतः जंगल परिसरात काम करणारे मजूर, शेतकरी, गुराखी, सरपण व लाकूड गोळा करण्यासाठी जंगलालगत जाणाऱ्या महिला तसेच जंगलालगतच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वाघ, अस्वल, बिबट्या यासारख्या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्क राहावे लागत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।